भाऊ हा काय झाक आहे ना झाक म्हणजे आपलंच आहे. तुमचं? म्हणजे काय, अरे माझा मित्र आहे ना, तो प्रोड्युसर आहे आणि मी त्याला फायनान्स करतो. तुम्ही? हा मग तिथं कमवायचं नाही, हिथं घालायचं, गुंतवायचं. हा हा म्हणजे या कानाचं त्या कानाला खबर नाही लागली पाहिजे, असं पाहिजे बिझनेस मध्ये. म्हणजे ते बर्ड्स असतात ना, बर्ड्स. हा तुम्ही मला कान करताना पाहिलं नाही, कधीच नाही. तुमचं हेच चुकतं, नको ते बघता, हे बघत जा ना, हे बघा ना कसं करतो ते. बरं दाखवा. हा ठीक आहे. हा हे बघा, ते बर्ड्स असतं ना, ते इथून या कानात घालायचं, तर ह्या कानाला खबर लागते की इकडं काहीतरी चालू आहे. अच्छा. हा मग हे पटकन काढायचं, ह्याची खबर ह्याला गेली नाही पाहिजे, वळवायचं आणि ह्या कानात घालायचं. मग नंतर हे सगळं झाल्यावर त्याला द्यायची, म्हणजे या कानाची खबर त्या कानाला लागत नाही. भाऊ कसला कसलं म्हणजे? हा चला, मी काय म्हणते, काय म्हणतेस? भाऊ ते तुम्ही ऍडिक्शन घेणार होतात ना? हा त्यासाठी तर आले ना आपण. मग चला सुरू करूया. एकदम रोमॅन्टिक सीन. लक्षात ठेव, पहिल्यांदा काय करायचं, काय? हातात हात घेतल्यानंतर एकमेकांना लाईट्स ऑफ, फुल लाईट्स. हा असं जवळ यायचं आणि गचकन, म्हणजे गचकन असं विचारांची ट्यूब पेटवायची. अच्छा. म्हणजे पुढे काय? कोण आहे तुम्ही? काय चाललंय इकडं? इकडं काय आमच्या सेटवर काय चाललंय? कोण आहे तुम्ही? काय कोण आहे ते बाई? काय 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 चाललंय तुमचं? हे असं काय हा, बोलताय? काय चाललंय काय इकडे? काय काय? दादा ऐक ना, अरे मी तुला काय म्हणतो, 10 मिनिटाच्या आत सगळं उरकतून जातो. हवं तर 7 मिनिटात उरकतो बस. हवं तर तुला 151 देतो लाइटिंगची, बाकी काय नाही. अरे लय चिंदी दिसायला कोण आहे रे? येतात ते. चाल, चाल, चाल. कोण आहे? चाल इकडे. भाऊ हे असं काय बोलतायत? अगं त्या प्रोड्युसरला माहितीये मी कोण आहे ते, यांना माहित नाही ना. अगं हे दोघं कामगार रे, त्यांना बोनस नाही दिलाय म्हणून चिडचिड येते. काय तिकडे खुसरपुर चाल? एक मिनिट. आणि ह्या बाई कोण आहेत? ह्या बाई कोण आहेत? आणि काय चाललंय इकडं? अरे बाई कोण आहे तुला माहिती नाही? या बाई कोण आहेत? अरे यांना बघितलं मी ओळखलं म्हणा. ह्या बाई आहेत ते. पण नाव काय यांचं? नाव काय? नाव कोण आहेत? अरे नावात काय आहे? चेहरा महत्वाचा, चेहरा लक्षात ठेवायचा. नाव काय करायचंय, आपण काय बोललो, कुठे बोललो, किती बोललो, हे महत्वाचे, हे लक्षात ठेवायचं. या बाईचं त्या बाईला कळतं का म्हणजे? अरे अरे विषय फिरवायले तुम्ही इथं कशाला आले ते सांगा मला. ते काय आम्ही ना तुमचं नाव सांगा आधी. ऐका, झटक चांदणी. ते तर तुम्हाला पहिल्याच कळलं होतं. चांदणी अर्धी आकाशगंगा तर तुमच्या डोक्यात उतरलेली आहे. चांदण्यात आहे, चंद्रच गायब आहे फक्त. चंद्र इथे आहे ना. काय नाव काय तुमचं? बालचंद्र. तो चंद्र लपविलाय मी. ह्या चंद्राचं त्या चंद्राला कळतं का म्हणे? हे असं आहे ना. ते सगळं झालं, आता इथं आले कशाला ते सांगा आता. त्याचं काय, आमचं ऍडिक्शन आहे ना. अच्छा, म्हणजे तुमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे तर. कान पडत मारेन काहीतरी बोलतो. व्यसनमुक्ती काय? माझ्या अख्ख्या एरियामध्ये गल्ली बोळ म्हणू नको, माझी दारू मिळती. मेडिकल म्हणू नको, पानपट्टी म्हणू नको, स्टेशनरीचं दुकान म्हणू नको. एक वेळ पेन मिळणार आहे पण माझी क्वार्टर मिळेल, त्याला तू म्हणतो व्यसनमुक्ती? हे कशावर चाललंय? ही कशासाठी आणली? हे मग आहे की नाही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी? व्यसनमुक्ती नाही, पण ते ऍडिक्शन म्हणजे नक्की काय? ते असं कोपऱ्यात घेतात आणि काय काय बोलायला लावतात आणि काय काय करायला लावतात, नाही का ते असं ते. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑडिशन साठी आलाय? अच्छा, म्हणजे तुम्ही निर्माता आहे? निर्माता आहे तुम्ही? क्या बात आहे. वा. काय सिनेमाचं नाव काय तुमच्या? वाजलाच पाहिजे. गेम की सिनेमा? नाही म्हणजे नक्की काय वाजला पाहिजे, गेम का सिनेमा? गेम मी वाजविणार आणि प्रेक्षक सिनेमा वाजविणार थिएटरात. येत्या 11 सप्टेंबरला सगळ्या प्रेक्षकांनी पाहायला विसरू नका. वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा. वा 11 सप्टेंबर म्हणजे परवाच रिलीज व्हायला. परवाच रिलीज होतोय. बाबा मग इथं आता मी ऑडिशन घ्यायले तुम्ही? नाही कसं आहे ना, मला आता 2 गाणी टाकायची त्याच्यात. अरे सिनेमा परवावर रिलीजला आला आणि अजून 2 गाणी टाकायचे त्याच्यात? माझं असंच असतं ना. गेल्या सिनेमात तर 50व्या दिवशी मी गाणी टाकली. बाबू, कधी कधी तर मी स्वतः जाऊन गातो. मग आसू भरी है
धंदा नाही झाला तर बर्बादियों की अजब दास्तां हूं. म्हणजे इथपर्यंत श्वास अडकतो. म्हणून पण आमचा पिक्चर चालणार आहे, आमचा पिक्चर वाजणार आहे. तर मंडळी येत्या 11 सप्टेंबरला थिएटरात जाऊन बघा, वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा. तुम्ही योग्य ठिकाणी आलात म्हणजे परवाच रिलीज व्हायला तुमचा सिनेमा परवाच रिलीज होतोय. आणि मग तुम्हाला गाणे पाहिजे अर्जंट आहे. अर्जंट गाणे पाहिजे, अर्जंट चांगले गाणारे पाहिजे, पाहिजे. चांगले वाजवणारे पाहिजे, हा. तर सगळे आमच्याकडे मिळतील. योग्य जागी आलात तुम्ही. हा ना? आमच्याकडे तर गाणारी पोरगी बी एक ती खळीवाली. हा मुलगी खळीवाली. आहे ना, बस आपल्याला काय चेहरा महत्वाचा. अरे तुम्हाला बघायचंय हा. बघायचंय बघायचं. चला मग तुम्हाला घेऊन जातो अंशुमने पॅडीमध्ये. ते बघा. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. तर आजच्या कॉमेडीच्या जत्रेमध्ये मी अंशुमन खा आणि मी पॅडी खा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजच्या अनसुने पॅरडीजमध्ये म्हणजे अर्थात अंशुमने पॅडीमध्ये आजच्या कार्यक्रमाला 4 चांद लावण्यासाठी खास भाऊ दमदार आलेले आहेत, 4 डोळे घेऊन. आपलं नमस्कार. स्वागत लावत. क्या बात. वा वा नमस्कार भाऊ. भाऊ कसं काय येणं केलं आमच्या या कार्यक्रमात? नाही काही माझ्या पिक्चर मध्ये गाणी पाहिजेत. हां तर तुमची गाणी जर मला आवडली तर मी ती घेईन. तुम्ही कसे गाताय मला बघायला, मी इथं बघायला आलोय. आता बघ हे म्हणजे तुम्ही आमचा हुरूप वाढवताय, विनंती करताय की धमकी देताय? ते तुमचं काय ते तुम्ही समजून घ्या, पेश करा. बरं बरं. तर आजचा विषय आहे जेल. अच्छा म्हणजे लग्न. ओ जेल म्हणजे लग्न कसं काय? स्वतःचा अनुभव लोकांना काय सांगताय तुम्ही? जेल म्हणजे खरोखरचं जेल. म्हणजे जेलमध्ये सामान्य कैदी आणि VVIP कैदी यांना कशी वागणूक दिली जाते, म्हणजे त्यांच्यात तफावत असते की काय, इतकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आपल्याला शंका येणारच हे सगळं बघितल्यानंतर, कारण VVIP ना सतत पॅरोलवर सोडण्यात येतं. त्याच एका सुट्टीसाठी सामान्य कैदी सडत असतो, रखडत असतो. तर त्या जेलविषयी काही गोष्टी मांडण्याचा मी काव्यातून प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांची परवानगी असेल तर. इर्षाद इर्षाद इर्षाद. बाई तंबोरा काढा. बाई काय करताय? तंबोरा. हा. मला वाटलं की काय? तंबोरा. हा हा बरं. बाईचा नेहमीचा पॉईंट संपलेला आहे आणि आपल्या काव्याला सुरुवात करूया. आमिर का? हा. तुरुंगात गेल्या गेल्या परलोहा मिळाला. तुरुंगात गेल्या गेल्या परलोहा मिळाला. अरे पुन्हा गुन्हेगार पॅरोलवर आला. तुरुंगात गेल्या गेल्या परलोहा मिळाला. ला 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 ला. ला 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 ला. हे 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 हा. स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. काय मध्येच पुढे मुळे काय गाताय का? मध्येच काय चाललं तुमचं? नाही नाही कसं आहे ना, मला मराठी विषयी अभिमान असा जागा झाला ना की मी असं गातो. अहो काय बोलताय भाऊ तुम्ही? आपल्या महाराष्ट्रात कैदी सतत पॅरोलला सुटतायत, सतत सुटतायत. हे काय महाराष्ट्र पुढे जाण्याचे लक्षण आहेत का? काय बोलताय तुम्ही? वा 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 अंशुकाजी, तुम्ही आता या तुमच्या गीतातनं फरलो आणि पॅरोलवर सुटणाऱ्या मंडळींच्या बाबतीत त्यात भाष्य केलं. पण जे ऑलरेडी जे तुरुंगात आहेत मंडळी, जी सगळी VIP आहेत किंवा आणखीन जी बडी बडी धिंड आहेत, त्यांची काय चंगळ चालली आहे ती मी माझ्या गीतातनं आता पेश करणार आहे. काय म्हणता? म्हणजे काय? प्लीज. आणि या माझ्या गीताला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या भाऊंना विचारूया की आजचा आपला हा कार्यक्रम, त्यांना आत्ताचं हे गीत कसं वाटलं ते. भाऊ नाही छान झालं गीत, म्हणजे मला आवडलं. मग तुमच्या चित्रपटात घ्याल हे गीत अशा नक्की, पद्धतीने? म्हणजे 2-3 पोरी तर चांगल्याच आहेत याच्यात. अरे आम्ही गीताबद्दल बोलतोय, मुलींबद्दल बोलत नाही आहोत. नाही, मी माझ्या चित्रपटाचं टेन्शन आहे मला, त्याविषयी मला जास्त काळजी, तर मी घेणार ते.
पोरींना घेणार चित्रपटात, काही टेन्शन घेऊ नये. बरं, आम्हाला तुमच्या चित्रपटाबद्दल जरा सांगा की काय काय आहे तुमचा सिनेमा. कसं आहे, आमचा जो चित्रपट आहे वाजलंच पाहिजे. हा मी एक प्रोड्युसर म्हणून तो चित्रपट तयार केलेला असतो आणि त्याच्यात एक डायरेक्टर असतो आणि एक लेखक असतो. जे न्यू कमर असतात ना पोरं, ज्यांना काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असते, ती मुलं माझ्याकडे येतात आणि माझी हौस काय असती, मला हिरो बनायचं. असं तर कोण करणार नाही. मग माझेच पैसे घेऊन मी हिरो कसा बनेल याचा विचार माझ्या डोक्यात असतो आणि मग त्या दोघांना पकडून मी वाटेल त्याची स्टोरी लिहून घेतो. आणि एक हिरोईन येते, ती मला जाम आवडते आणि तिच्या मी मागा हात देऊन लागतो. आणि आमच्या चित्रपटात एक झटक चांदणी, ते लोक तिला माझ्या मागे लावतात. मला काही हिरोईन मिळत नाही. मग शेवटी काय होतं ते तुम्ही चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळलंच की माझ्याकडून गेम असतो की त्यांच्याकडून सिनेमा पूर्ण होतो. वा वा करेक्ट. भाऊ, आणखीन कोण कोण मंडळी तुमच्या सिनेमात आहेत? आणखीन म्हणजे आमच्या चित्रपटाचे खरे डायरेक्टर हे विराज राज आहेत. बरं. नंतर प्रोड्युसर आतिफ सर आहेत आणि कार्यकारी निर्माता मंगेश जगताप आहेत. त्यानंतर कास्टिंग बाकीची जी आहे ती राजेश भोसले, आरती सोळंकी, बरोबर, नंतर चिन्मय उदगीरकर आहे, नंतर गिरिजा जोशी आहे आणि संजय मोहिते आमचा कोल्हापूरचा, आणि एक लय मोठा नट आहे. कोण कोण डोंबिवलीचा. कोण कोण? अरे भालचंद्र कदम. कोण कोण रे? भालचंद्र म्हणजे कोण? अरे भाऊ कदम. अच्छा अच्छा अच्छा, भाऊ कदम. तो आहे त्याचा. चालू दे, कंटिन्यू. लगेच दुसरं continue. तर मंडळी, आपण आपल्या पुढच्या गीताकडे बोलूयात. बघही. अहो तुम्ही हात एकच करा ना, नेमके दोन हात करतायत, कोण बघायची कळत नाही. नाही, कसं आहे भाऊ दादा, ते बघ ही गायकी, जेवढं दिलं तेवढं. बघ ही बंदिशाला, बघ ही बंदिशाला, बघ ही बंदिशाला, बघ ही बंदिशाला. निबुवान भ्रष्टाचारी ऐशा रामी रमला, क्या बात है. ऐशा रामी रमला. बघ ही बंदिशाला, बघ ही बंदिशाला. क्या बात. क्या बात. क्या बात है. जो जे वांछिल देई कोठडी, पत्ते खेळू सारे सवंगडी. जो जे वांछिल देई कोठडी, पत्ते खेळू सारे सवंगडी. हातबट्टीची अथवा इंग्लिश, प्रिय जो ब्रांड मिळाला, प्रिय जो ब्रांड मिळाला. बघ ही बंदिशाला, बघ ही बंदिशाला. क्या बात. टीव्ही पाहू पाहू सिनेमे, रुचकर खाऊ नित्य नेमे. टीव्ही पाहू पाहू सिनेमे, रुचकर खाऊ नित्य नेमे. चखणा काजू अंडा पकोडे, बेड मिळे झोपाया, बेड मिळे झोपाया.
बंदीशाला. क्या बात. सजा मजेची भोगू येथे, वाटेल तेव्हा भरलो मिळते. सजा मजेची भोगू येथे, वाटेल तेव्हा भरलो मिळते. कायद्याला ना मन घाबरते, जो आला तो रमला. जो आला तो रमला. बघही बंदीशाला, बघही बंदीशाला, बघही बंदीशाला, बघही बंदीशाला. कुणी बुवा अन भ्रष्टाचारी, कुणी बुवा अन भ्रष्टाचारी, ऐशारामी रमला, ऐशारामी रमला. बघही बंदीशाला, बघही बंदीशाला, बघही बंदीशाला, बघही बंदीशाला. क्या बात आहे पॅडी खा. भाऊसाहेब कसं वाटलं तुम्हाला एकंदर हे? खूप छान वाटलं, खूप छान गाणं झालं. हा. या दोघांनी छान वाजवलं. अच्छा, अच्छा. मध्ये मध्ये जे काही दिलेत त्यांनी मध्ये मध्ये तोड, क्या हा बात. तोडच नाही. क्या वा बात आहे. पॅडी खा. तर मग भाऊ खा म्हणजे भाऊ खा असं नाही, भाऊ खा असं म्हणतो. क्या जसं, क्या बात अंशू खा, पॅडी खा, तसं भाऊ खा. आम्ही आज तुम्हाला असं फार भाऊ हा, आहे ना. तर आमच्या म्हणजे आज या मंडळींपैकी कोणाकोणाची निवड तुम्ही केलेली आहे? म्हणजे पॅडी खा की अंशुमन खा? हा पॅडी खा म्हणजे तुमच्याकडचं बघा, इकडची पोरगी मला आवडली. ही. हा आणि अंशू खा, तुमच्या इकडची पोरगी मला आवडली. ह्या दोघींना तुम्ही सिलेक्ट केलं? हा. पण कुठल्या बेसिसवर, कसं काय? ह्या दोघींचा आवाज छान वाटला ना मला. हा? म्हणजे कोरस मधून या दोघींचा आवाज तुम्ही बरोबर हेरलात? हा. काय म्हणजे काय मला कळलं नाही. कसं आहे ना, लोकांचे कान तयार असतात, हा. माझी नजर तयार आहे. क्या बात आहे. हा, क्या बात आहे. तर भाऊ का तुमचा सिनेमा आता परवा 11 तारखेला रिलीज होतोय, तर काय तुम्ही प्रेक्षकांना आवाहन कराल? मित्रांनो, आमचा हा सिनेमा दादा कोंडकेंना ट्रिब्यूट केला आहे आम्ही. म्हणजे मराठी भाषा किती लवचिक आहे आणि ती कशी वळते आणि त्याची गंमत कशी येते, तर हा चित्रपट पाहून तुम्हाला कळेलच. तरी हा चित्रपट लवकरच 11 सप्टेंबरला प्रत्येक चित्रपटगृहात रिलीज होतोय. तर सर्वांनी आवर्जून पहा. आमचा हा वाचलाच पाहिजे गेम की सिनेमा. वा, क्या वा वा वा. तर तुमच्या या चित्रपटाला आमच्या जत्रेकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर पॅडी खा, वेळ आला निरोप घ्यायची. तर रसिको, आत्ताच तुम्ही जेलमधल्या गमती जमती ऐकल्यात. पण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक जेलमध्ये असं असतं तसं नाही. चांगल्या बाजूसुद्धा आहेत, चांगले कठोर जेलरसुद्धा आहेत, उत्तम न्यायव्यवस्थासुद्धा आहे. परंतु बातम्यांच्या आधारे, न्यूजच्या आधारे आम्हाला ज्या गोष्टी कळतात त्याच आम्ही गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर, अगदी बरोबर, अगदी. अर्थात भेटूया आता ब्रेक नंतर. पाहत राहा कॉमेडीची जत्रा. चल 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 निघूया निघूया चल चल कुठं चल. कुठं जायचं? तुझ्या सासूरवाडीला जायचंय. माझ्या सासूरवाडीला? हो. अरे माझी सासू वैकुंठात गेली, माझा सासरा हिमालयात गेला, माझ्या बायकोला माहेर उरलं नाही, तू काय माझी सासूरवाडी म्हणायला? अरे या चौकाच्या पलीकडे नाही का तिकडे ती? चौकाच्या पल येडाय करे तू का? जेल येते जेल. हा, मग तीच तर तुझी सासूरवाडी आहे ना. हो का? हो. माझी तरी सासूरवाडी आहे, हो. तुझं तर माहेर येते. तुझे सगळे आप्त स्वकीय आज बसलेत, असं मायानं गोंजरत गोंजरत नेते तुला मधी. नाही, नाही, अरे. जाऊ दे, विषय नको. अरे का रे, कशाला जायचं तुला तिकडे जेल मध्ये? त्या जेल मधल्या कैद्यांनी केले उपोषण. काय सांगतो? हो. त्यांनी उपोषण केलं? हो. आणि मागण्या काय त्यांच्या? काय मागण्या? चल माझ्या मागण्या दाखवतो तुला.
जिंदगी की ना टूटे उपोषण आमरण उपोषण उपोषण आमरण उपोषण. हा, काय बोलायचं आमरण जरा जास्त होते बेमुदत म्हणा ना जरा बेमुदत. तेच म्हणालो मी ही उपोषणाची भानगड काही सहन होईना मला तर लय भूक लागली राव. अरे असं काय करताय अरे आपलं उपोषण सुरू होऊन फक्त 1.5 दिवस झालाय 1.5 दिवस आणि एवढ्यात तुम्हाला सगळ्यांना भुका लागल्या अरे आजपासून उपोषण सुरू व्हायचं म्हणून काल खा खाल्लं ना तुम्ही सगळ्यांनी. अरे काय यार आपण तर बोटीवर 2-2 दिवस उपाशी राहू शकतो माहितीये आपलं तर सवयच आहे ना खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणून तर आता मी काही तास राहू शकतो उपाशी. आपल्याला या भिकारी सवय नाहीये आपल्याला 4 टाइम लागतं म्हणजे लागतं. नाही मी काय म्हणतो लोणचा तरी ठेवायचा ना. लोणचा म्हणजे काय जेवण नाही. बरोबर. यायला कोण नाही कोणचा चकण्याला कमीत कमी लोणचा. नाही, मला काय वाटतं आपण उपोषणाची स्टाईल बदलायची का? काय म्हणजे काय करायचं. म्हणजे आपण आमरण उपोषण करतोय ना उपोषण नाही करायचं मग? कुपोषण करायचं कुपोषण. उपोषण एक मिनिट मी उपोषण ऐकलंय कुपोषण ऐकलंय हे कुपोषण काय आहे. कुपोषण म्हणजे खूप पोषण खूप खायचं एवढं खायचं बाकीच्यांचं संपून टाकायचं. जो 4 रोट्या खातो त्याने 8 खायच्या जो 8 खातो त्याने 12 खायच्या मी 13-14 खातो आरामात. अरे म्हणजे आपल्यामुळे इतर कायद्यांचं उपोषण झालं पाहिजे एकदम आपल्याला तर सॉलिड आवडली आयडिया म्हणजे आपण 4 रोट्या खातो पण कुणी आग्रह केला की 1 रोटी खा तर रापकन खाऊ जो लय डेंजर माणूस आहे. Yes! खायला आपल्याला आवडली आयडिया. 2-3 रोट्या हाणू ना आपण. अरे काय बोलताय तुम्ही आपलं एक उपोषण तरी सक्सेसफुल होऊ द्यात. चला रे चला भांडी आपटा नारे द्या. अरे आम्हाला फर्लोवर सुट्टी मिळालीच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही. फर्लोवर सुट्टी मिळालीच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही. अरे फर्लोवर सुट्टी मिळालीच पाहिजे. अरे अन्याय सहन करणार नाही. आम्हाला पण फर्लोवर सोडलंच पाहिजे. आम्हाला पण पॅरोलवर त्या तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी सोडलाच पाहिजे. ए आत ये ना आत ये तू आत ये ना. काय चाललंय कशाला गोंधळ करताय काय चाललंय इकडे. काय आकडे उपोषण आमरण उपोषण. अच्छा उपोषण करताय. काय झालं काय एवढं काय झालंय म्हणजे आवाज खाली आहे. काय झालंय म्हणजे तुम्ही त्या सेलिब्रिटीला सारखं पेरोलवर सोडतात ते आम्हाला त्या मान्य नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. अरे त्याच्यात असं काय आहे की जे माझ्यात नाही आमच्यात नाही. बारके जास्त जोरून जाशील घापकन. तुझ्यात काय ना म्हणजे तो सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी आणि त्याला सोडलं त्याला कारण आहे कळलं. हा पण सेलिब्रिटी आहे. त्याच्या मुलीचं महत्वाचं ऑपरेशन होतं. मग ते माझ्या पोराचं पण पोटाचं ऑपरेशन आहे. माझ्या पण बहिणीचं आता हार्टचं ऑपरेशन झालं हार्ट. एवढंच काय माझ्या बाबाचं पण कॅन्सरचं ऑपरेशन आहे. हे काय ऑपरेशन फालतू ऑपरेशन फालतू. कॅन्सर हा काही दुर्धर आजार वगैरे नाहीये कळलं. त्याच्या मुलीचं किती महत्वाचं ऑपरेशन होतं माहितीये. काय टॉन्सिल तिथे टॉन्सिल काढायचे होते. विचार करा शरीरातून एक अख्खा अवयव बाहेर काढायचा आहे. किती सिरियस ऑपरेशन आहे. अरे मान्य आहे त्याच्या पोरीचं ऑपरेशन आहे म्हणून त्याला आता सुट्टी दिली पण याच्या मागे पण त्याला किती वेळा सुट्टी दिली आहे. हे बघ प्रत्येक वेळी महत्वाचं कारण होतं म्हणून त्याला पॅरोलवर सोडलं कळलं. हा काय कारण एकदा त्याच्या बायकोची ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट होती म्हणून त्याला पॅरोलवर सोडावं लागलं. दुसऱ्यांदा त्याचा कुत्रा आजारी पडला यार म्हणून मग आम्ही त्याला पॅरोलवर सोडला. अरे किती साधा माणूस आहे तो किती हुशार माणूस आहे तो. हुशार म्हणजे काय डॉक्टरेट मिळवलं त्याने. ए
डॉक्टरला पण जमणार नाही ना अशी कामं त्याने केली आहेत काय काय केलं काय केलं त्याने 47चा पाढा बोल अच्छा गावात 47चा पाडा असतो सचा कोणाला येतोय नाही. 47चा पाढा येतोय अरे तो फक्त पाढा बोलला नाही इंग्लिश मध्ये बोलला इंग्लिश 47चा पाढा इंग्लिश मध्ये 47 AK-47 47 AK-56 47 AK.59 mm 47 एके दिवशी आत एवढा तोंडावर पाडा होता रे त्याच्या किती किती त्याला म्हटलं बाबा तुझी गरज आता इथे नाही आहे तुला सगळं जमतंय तुझी गरज समाजाला आहे इथून बाहेर निघ यायला म्हणजे आम्हाला पण 47चा पाडा जमला तर आम्हाला पण सोडणार तुम्ही फॉरलोवर फक्त पाडे बोलून काही होत नाही त्याची चित्रकला पाहिली का किती चित्रकला ग्रेट आहे त्याची चित्र पाहिले तुम्ही हा अशी एक हुबेहूब AK-47 काढलेली आणि मागे गांधीजी अशी काठी धरून होते मागे गांधीजी काय करत होते? काय करत होते म्हणजे अरे या चित्रातनं शांततेचा संदेश जातोय गुंडगिरीतून गांधीगिरीकडे एवढा मोठा संदेश आहे आणि AK-47 एवढी हुबेहूब काढलेली की जणू काही त्याने काही दिवस स्वतःच्या घरातच ठेवलेली माहितीये अरे याला काय अर्थ आहे म्हणजे तो चित्र काढतो म्हणून तुम्ही त्याला सोडला एकतर तो केवढा मोठा गुन्हेगार आहे माहिती आहे बघ काही मोठा गुन्हेगार वगैरे नव्हता तो एक खूप साधा आणि भोळा माणूस आहे कळलं मी पण साधा भोळाच माणूस होतो मी फक्त कुलूप खोललं एवढ्यावर मला हात टाकला माहितीये फक्त कुलूप खोललं म्हणून तुला आत टाकलं हा साहेब नुसतं कुलूप नाही खोलल्याने जे कुलूप खोललं होतं ना ते बँकेचं लॉकर होतं डाका टाकला याने डाका 1 नंबरचा चोर आहे तो अहो मी तर नुसते पत्ते खेळलो पत्ते तर मला आत टाकलं नुसते पत्ते घेऊन आत खूपच अन्याय झाला रे तुझ्या पत्ते केलं कोणी आत टाकतं का गप गप साहेब हा तो जुगाराचा अड्डा चालवायचा नुसते पत्ते नव्हते खेळत तो ए टोपीवाल्या वारवाल्या हा माझ्याबद्दल काय सांगतोस तू तुझं सांग ना तुझं बघ ना तू आणि दुसऱ्यांना काय सांगतोस हा आपण शिकवे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला साहेब मी काहीच केलं नाही बरं का साहेब मी फक्त दाढी करत होतो साहेब तर मला आतमध्ये टाकलं फक्त दाढी केली म्हणून आत टाकलं हो साहेब साहेब नुसती दाढी करत नव्हता रक्त काढले त्याने रक्त आता दाढी करताना थोडीफार होतेच ना इकडे तिकडे हे बाबा रे बाबा नव्हतं तो स्वाभाविक आहे काय तुम्हाला पण लागलं सर इथे कुठेतरी लागतं ब्लेड तो इकडे तिकडे नाही इकडून सुरुवात केली ती हितपर्यंत डायरेक्ट मागचा आरसा दिसला त्याला माहितीये नाही नाही मी काय म्हणतो रात्री 2:30 वाजता एवढी दाढी करायची गरज काय भाई त्यानं मला चोरी करताना पाहिलं होतं म्हणून त्याला कापून टाकलं त्याला दाढी करणं असं नाही म्हणत त्याला मर्डर म्हणतात त्याला खून काय पण कारण सांगतायत खरं कारण तर माझं आहे साहेब माझं आहे हा? माझ्या पोराला ना बिस्किटाची खूप हाऊस होती साहेब म्हणून माझ्या पोराची हाऊस पूर्ण करण्यासाठी मी परदेशातून बिस्किट आणत होतो आणि मला एअरपोर्टला पकडला साहेब तर परदेशातून बिस्किट घेऊन आलास म्हणून तुला अटक केली हो तसं नाही ती सोन्याची बिस्किटे आणली त्याने तुम्हाला माहिती नाही बॅग भरून सोन्याची बिस्किट आणली एवढंच काय 3 बिस्किट गिरली आणि माहिती आहे पोलिसांना एनीमध्ये द्यावा लागला स्मगलर 1 नंबरचा स्मगलर मगलर हा तू आला मोठा शाना नाही ह्याचं कळलं सगळ्यांचं कळलं तू का आत आलायस नाही माझं एवढं काय नाही माझं सगळं सोचलं बस बघ मग काय उगाच आणलं इथे उगाच म्हणजे काय लोकांना काय बोलायचं मी आता पर्स जुनी झालेली आहे पाकिटे जुनी झाले नवीन वापरा ना बरोबर. मी चौकात उभा राहायचो हो काय करताय किती वेळ वापरताय तुम्ही जुनी पाकिटं जुने पर्स पण ते ऐकायचंच नाहीत मग मी काय करायचो पाकिटे पर्स घ्यायचो म्हटलं आता तरी घेतील नवीन पर्स पाकिटं घ्यायचीच नाही तो काय करणार मग त्यामुळे मला आतमध्ये टाकला अरे चिंदी चोरा म्हणजे पाकिट मारस तू हा? मला आता तुमच्या सगळ्यांच्या एक एक तरा कळलेत कळलं आमच्या तरा कळल्यात ना मग आमच्या पॅरोलचं बघा आता तुम्हाला पॅरोलवर जर सुटायचं ना हा. तर मी सांगतो तसं करा म्हणजे मला तुमच्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटते म्हणून मी एक पर्याय सांगतोय उद्या माझ्यासोबत इथे एक सरकारी अधिकारी येतील ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्यांच्या प्रश्नांना योग्य अशी उत्तरं द्यायची जर तुम्ही योग्य उत्तरं दिलीत तर कदाचित तुमची पॅरोल सुटका होईल म्हणजे 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 आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्ही आम्हाला पॅरोलर सोडणार लगेच सोड थांबा, मी सगळ्यांना आधी त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची मग सुटका होणार कळलं आता तुम्ही सध्या उपोषण सोडा जेवायला जेवायला काय जेवायला वाजले किती जेवण संपलंय जरा जास्तच झालं रे आज जेवण एक काम करा तुम्ही हे घ्या काय लिंबू ते माठ आहे ना माठ त्यात पाणी आहे
त्यात हा लिंबू पिळा आणि आजच्या दिवस लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडा. हा कळलं? आपण आता उद्या भेटूया. हा चला येतो मी. बाय. या, दरवाजा उघडा. अरे आलो पुढे. इकडनं जा. सॉरी इकडनं जा बाबा. सॉरी चला. गेला गेला. अच्छा, अच्छा, अच्छा. 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं आपलं तत्व आहे. काही सांगायले 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध धरायचं त्याला मारू मारून सांगायचं तूच गुन्हेगार आहे, तूच गुन्हेगार आहे. असं तत्व आहे आजकाल. आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर. जेल ना हो जाए कहीं, जेल ना हो जाए, जेल ना हो जाए कहीं, जेल ना हो जाए, जेलर जी. तुमच्यावर झालं. माझ्यावर हा जेव्हा तरी काय चाललंय? चिटिंग काय चाललंय? इथून का आपण पिकनिकला जाणार आहात? शांत बसा. हे बघा आता त्या सरकारी अधिकारी येतील, तुम्हाला काही प्रश्न विचारतील, तुम्हाला पॅरोल सुटका करून घ्यायची आहे ना, सेलिब्रिटीला मिळाली तशी, तर त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायची. कळलं? मला वाटतं आता एवढ्यात ए शांत बसा. त्या सरकारी अधिकारी आलेत. कळलं? सरकारी अधिकारी आलेत. गडबड कोणी केलाच नाही. शिकार खुद यहाँ शिकार हो गया, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ, न जाने मैं न जाने वो. मॅम प्लीज बसा ना. आईच्या गावात ही आहे सरकारी अधिकारी. अशी सरकारी अधिकारी असेल ना तर आम्हाला पॅरोलवर सोडलं नाही तरी चालेल. रोज येतील का या परीक्षा घ्यायला? शट अप अँड सिट डाऊन. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला शट अप आणि सिट डाऊन म्हणाले. नाही मॅम गैरसमज नाही येतो. हात- काय की 2 इंग्लिश शब्द एकत्र आले ना की ते हात वर करतात. ए हात खाली करा. हा बघितला? व्हेरी गुड. सॉरी हात खाली करा. मॅडम तुम्ही या ना, बसा ना प्लीज. चेअर राहू दे. ये बसल्या त्या. गप बस मॅडम बसा. या. ठीक आहे. तर मी काय म्हणते, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची तुम्ही जर योग्य उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला पॅरोलवर सोडणार. ओके? तर मला सांगा 2 ऑक्टोबरला काय असतं? काय म्हणजे तासा ड्राय डे असतो पण आपण आदल्या दिवशीच सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली असते. नाही मी सांगतो 2 ऑक्टोबरला ना कोर्ट बंद असतं, कोर्टाला सुट्टी असते. तेच ते, पण ती का असते? आता ते मला माहित नाही का बंद असते. काय डोकं गबत जरा. अरे 2 ऑक्टोबरला काय असतं ते माहिती नाही, 26 जानेवारीला काय असतं ते तरी माहिती आहे का? मला माहिती आहे 26 जानेवारीला पण सुट्टी असते. ठीक आहे. कदाचित यांना हे प्रश्न जरा अवघड जात असतील. मी तुम्हाला सोपे प्रश्न विचारते. ठीक आहे? मला सांगा कानून के हात लंबे होते हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. लय पिक्चर मध्ये लय. बर मग मला सांगा ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय? मॅडम मी सांगू का? सांगा. लय सोपं आहे. हा. कानून के हात लंबे होते म्हणजे काय माहितीये का की कानूनकडे एखादी केस गेली की किती बी लंबी चालू शकते. 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष काही सुमारच नाही त्याला. अरे कानून के हात लंबे होते याचा अर्थ असा नाही होत. कानून के हात लंबे होते म्हणजे कानून पासून कोणीही गुन्हेगार नाही वाचू शकत. कुठेही लपलेला असेल ना गुन्हेगार तरी त्याला कानून शोधून काढतं असा अर्थ होतो. कळलं? काय पण ना आपले एक भाई कधीपासून दुबईला लपलेला आहे, त्याला अजून पकडू शकले नाही कोणी. आपले किती पंटर असे झोपडपट्टीमध्ये लपलेत, पायपामध्ये लपलेत माहितीये. बोले कानून की हात लंबे होते. काय केलं? एक मिनिट हसायला काय आलं? हे बघा आज नाही पकडले गेले तरी कधी ना कधी पकडले जातील. Correct. आणि कसं आहे की 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं आपलं तत्व आहे. असं काही तत्वबित्व नाही काही सांगायले. 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध धरायचं त्याला मारू मारून सांगायचं तूच गुन्हेगार आहे, तूच गुन्हेगार आहे. असं तत्व आहे आजकाल. असं काही नाहीये. कायद्यांसमोर सगळे समान आहेत. कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. हो साहेब काय बी सांगू नका. तुमचं स्पेलिंग काहीतरी चुकतंय. कायच्या ऐवजी ना फाय लावा. फायद्यासमोर सगळे सारखेच असतात. आणि कायद्याचं काही टेन्शन नाही हो. आमचा वकील जो सांगेल ना तोच आमच्यासाठी कायदा आहे. बरोबर आहे. वकील काय म्हणतो तू मला फक्त खरं सांग कायदा कसा वळवायचा मी बरोबर बघतो. काय तुम्ही कायद्याचं सांगता आम्हाला? तसं असतंय साहेब ते. आणि आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे सांगा ना तुम्ही. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना तुमच्याकडे लक्ष द्यायला. खरंच
मॅडम तुम्ही उगाच काहीतरी बोलू लक्ष नका. द्यायला म्हणजे मला असं म्हणायचं की आम्ही आहोत तुमच्या मदतीला. तुम्ही फक्त आम्हाला सांगा की तुम्हाला पॅरोलवर किती दिवस सुट्टी हवी आहे? मॅडम मला आहे ना तुम्हाला सांगतो 25, 26, 27, 29, 10. हे अंक असे मोजतोस हा आणि मग 10 नंतर दशेनंतर सोप आहे. दशेनंतर गुलाम, राणी आणि बादशाह. आणि मग बादशाह झाल्यावर बादशाह झाल्यावर तर आणखीन सोपं आहे. किलवरचे सगळे पत्ते बाजूला ठेवायचे आणि चौकडचे घ्यायचे. चौकडचे यक्का, दुरी, तिरी आणि चौकी. चौकीतच राहायची लायकी आहे तुझी. हा अरे तुमचं गणित ऐकून तो आर्यभट्ट पण कोड्यात पडला असेल. काय फालतूगिरी आहे? आलिया भट्टचा काय संबंध अरे आहे? आलिया भट्ट नाही रे, आर्यभट्ट मोठा गणितज्ञ होता, माहितीये का? हा माहितीये. काय मोठा गणितज्ञ. अरे झिरो काम आहे त्या माणसाचं, झिरो. तेच शून्याचा शोध लावला त्याने, शून्याचा, आणि तोच मोठा शोध आहे. माहितीये मला सगळं. मी लय हुशार आहे, फक्त चान्स नाही मिळाला कधी. असं आहे का? बरं ठीक आहे. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला? बघूया तुमची हुशारी किती येते. चालेल. मला सांगा, एका पुलावरून एका वेळी 3च माणसं जाऊ शकतात आणि तो पूल क्रॉस करायला त्या माणसांना 3 मिनिटं लागतात, तर 20 माणसांना किती मिनिटं लागतील? 3च मिनिटं. 20 माणसांना 3 मिनिटं कशी लागतील? 3च लोकांनी जायचं ना पलीकडं. हा? बाकीच्या याचं काय काम आहे? त्यांना इकडेच भोसकून ठार करायचं. अरे ए बाप, मारून टाकायचं? हा. पण का? अरे काय काम आहे त्यांचं तिकडं? उगाच गर्दी. वा काय उत्तर दिलंस. मग? क्या बात आहे. तुम्हाला काही सामाजिक भान वगैरे काही आहे का? समाजासाठी कधी काही केलंय? मी केलंय ना समाजासाठी, मी भरपूर केलंय समाजासाठी. तू हा मग हो ना, ठीक आहे. मग? मग मी याला ह्याच्या व्यवसायाशी निगडीत असलेलेच प्रश्न विचार. बोललो ना. मी तुला एक प्रश्न विचारेन, त्याच्या काय? रिकाम्या जागा तू भरायच्या. ओ मॅडम, अहो भरलेल्या तिजोऱ्या रिकाम्या करतो तो, त्याला कसल्या रिकाम्या जागा भरायला? Shut up! अरे काय? मॅडम तुम्ही का बोलताय? सरकार हात खाली करा, हात खाली करा. थँक गॉड यार. ओ नका दोन इंग्लिश शब्द एकत्र बोलू. अरे हात खाली करा यार. दिस इज टू मच. गप बसा ना जरा. बाबा नो, हात खाली करा, हात खाली करा. इट्स रेडिक्युलस. हात खाली करा. चुकलं माझं. मॅडम तुम्ही प्रश्न हो, मी प्रश्न विचारते. मी प्रश्न विचारते. हा, तर गप्पी मासे पाळा, टिंब टिंब टाळा, यामध्ये टिंब टिंबच्या जागी काय असायला हवं? सोपं आहे. गप्पी मासे पाळा, टिंब टिंब टाळा ना. गप्पी मासे पाळा आणि चावी शिवाय फोडा टाळा. काय काय चावीशिवाय फोडा टाळा? अरे टाळा म्हणजे तुझा टाळा नाही रे. टाळा म्हणजे टाळा. मी आता कसं सांगू याला? टाळा तो टाळा नाही रे, तो टाळा नसतो. अरे ही टाळू झाली. अरे या टाळ्या झाल्या, टाळ्या. मॅडम जाऊ दे, तुम्ही यांच्या पॅरोल टाळा. नाही हे टाळा. मॅडम अरे काय चाललंय या सगळ्यांचं? असू दे. तुम्हा सगळ्यांचा आहे ना पॅरोल साठीचा अर्ज कॅन्सल. तुम्हाला कोणालाच पॅरोलवर सुटका मिळणार नाही. तुमची इथेच चढायची लायकी आहे. मॅडम चला तुम्ही आता राहू द्या ना असे. जिंदगी की ना टूटे लड़ी, जेलमध्ये आलो कारण केली काळी. हो जिंदगी की ना टूटे लड़ी, जेलमध्ये आलो कारण केली काळी.